नमस्कार भक्तगण आणि रसिक श्रोते, आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिनी श्री गजानन महाराजांच्या सेवेत प्रित्यर्थ आम्ही स्वरसंस्कृती प्रस्तुत भावगीत, भक्तिगीत आणि अभंग यांचा कार्यक्रम सादर करीत आहोत. ह्या दत्तगुरूंच्या 3 रूपांबद्दल, दत्तगुरूंना स्मरून आपण एक भजन गाऊया. भजनाचे बोल आहे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले मनाले, दत्तगुरु दिसले मनाले, दत्तगुरु दिसले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले
भक्तीची ओढ ही वारंवार व्यक्त होत असते. देवाचे दर्शन हीच जीवनाची खरी सार्थकता अशी भावना या अभंगामधून प्रकट होत असते. संसारातील सुख दुःखापलीकडे जाऊन हे पांडुरंगा तुझी भेट कधी घडेल अशी आर्त हा भक्त मारत असतो. ही केवळ शब्दांची रचना नसून प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणातील तळमळ आहे. अशीच विठ्ठल भेटीची आस आपल्या मनात जागवणारा हा भावस्पर्शी अभंग टाकून ऐकूया. बारे पांडुरंगा केव्हा भेटेल. महाराष्ट्राच्या संत परंपरेत एक नाव प्रत्येकाच्या हृदयात अद्वैत स्थान मिळवलं आहे. ते म्हणजे पंढरपूरचा सावळा विठ्ठल. आणि या विठ्ठलाची भक्ती, प्रेम आणि समर्पण तसेच अखंड नामस्मरण यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे विठुराया. वारकरी संप्रदायाने शतकानुशतके जपलेली ही भक्ती आजही प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करते. गळ्यातील तुळशीची माळ ही केवळ अलंकार नसून ती भक्तीची, श्रद्धेची आणि विठ्ठलाशी असलेल्या अतूट नात्याची साक्ष आहे. सुप्रसिद्ध कवी सुधीर मोघे यांच्या भावपूर्ण
शब्दांना संगीतकार दशरथ पुजारी यांनी सुरांची अप्रतिम साथ दिली आहे आणि आपल्या मधुर आणि निर्मळ स्वरांनी गायिका सुमन कल्याणपूर यांनी हे गीत अधिकच भावस्पर्शी केलेलं आहे. तर या सावळ्या विठुरायाच्या चरणी मन अर्पण करत भक्ती रसाने ओथंबलेले हे सुंदर गीत ऐकूया. देव माझा विठू सावळा. देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा, माळ्याची मोठी नारळा, माळ्याची मोठी नारळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. श्रद्धा, विश्वास आणि संपूर्ण समर्पण यामुळे जीवनाला योग्य दिशा मिळते. मनाला अध्यात्माची गोडी लावणारे आणि गुरुचरणी भक्तीची प्रेरणा देणारे हे सुंदर गीत आता आपण ऐकूया. मन लागो रे माझे गुरुचरणी.
मन लागो रे मन लागो मन लागो रे मन लागो रे मन लागो रे मन लागो रे माने गुरु चरणी मन लागो रे माने गुरु चरणी गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु भक्तीच्या कीर्तनी मन लागो रे माने मन लागो रे माने गुरु गुरु माझे दत्त दिगंबर गुरु माझे दत्त दिगंबर गुरु माझे दत्त दिगंबर ब्रह्मा विष्णू ज्योती महेश्वर ब्रह्मा विष्णू ज्योती नाम घ्यावे आवडीने भावे पावन गुरुमतीने भावे पावन गुरुमतीने मन लागो रे 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 गुरु चरणाची गोडी गुरु चरणाची गोडी गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी
गोरे लागोरे मनला गोरे लागोरे मनला गोरे लागोरे कितीही यशस्वी झाला तरी आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा त्याला एका अदृश्य शक्तीचा आधार घ्यावासा वाटतो. त्या क्षणी मनातून सहज उमटणारे शब्द म्हणजे तूच करता आणि करवता शरण तुला अवलंबून. ही भावना म्हणजे असहाय्यता नव्हे तर परमेश्वरावरील संपूर्ण विश्वास आणि आत्मसमर्पण. अहंकाराचा त्याग करून ईश्वराच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याचा हा भाव प्रत्येक भक्ताच्या मनाला स्पर्श करून जातो. या भक्तिभावाने ओथंबलेल्या गीताचे शब्द आहेत टी सावरायांचे, संगीतकार वसंत प्रभू. अत्यंत शांत, सात्विक आणि हृदयस्पर्शी चाल दिली आहे आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निर्मळ मधुर स्वरांनी ते गीत भक्तीच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. तर चला, सर्व चिंता, सर्व अहंकार दूर ठेवून परमेश्वराच्या चरणी मन अर्पण करून हे गीत ऐकूया. करता
दूर सारून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारा मार्गदर्शक. संत परंपरेत गुरुशिवाय आत्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही असं म्हणलं जातं. गुरुला एकच भक्ताला गुरुच भक्ताला ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवतो. गुरुचे महत्व आणि त्याच्यावरील अढळ श्रद्धा व्यक्त करणारे हे अत्यंत अर्थपूर्ण गीत आहे गुरु परमात्मा परेश्वर. परमात्मा परेश्वर, परमात्मा गुरु परमात्मा परमात्मा जाता दृढ़ विश्वास ऐसा जाता दृढ़ विश्वास परमात्मा परमात्मा देवतयाचा अंकिला तिला देवतयाचा अंकिला देवतयाचा अंकिला देवतयाचा अंकिला त्याचे घरा स्वये संतना परमात्मा परमात्मा एका दृढ़ विश्वास परमात्मा एकेका धाग्याला जसं तितकंच महत्व असतं तसंच आपल्या आयुष्यातील प्रत्येक नातं, प्रत्येक माणूस, प्रत्येक प्रेमळ भावना जीवनाची वीण अधिक सुंदर करते. प्रेम, विश्वास, आपुलकी आणि माणुसकी या धाग्यांनी लिहिलेलं आयुष्यच खरं समृद्ध असतं हे विचार अतिशय साध्या आणि हृदयस्पर्शी शब्दात आपल्या गीतातून मांडणारे कवी म्हणजे टी सागरामा. या गीताला संगीतकार वसंत प्रभू यांनी अत्यंत मधुर चालीत गुंतले आहे
आणि आशा भोसले यांच्या भावपूर्ण आणि सुरेल आवाजामुळे या गीताने वेगळीच उंची गाठलेली आहे. तर आता प्रेम, जिव्हाळा, माणुसकी हे धागे अधिक घट्ट विणण्याचा संदेश देणारं हे सुंदर गीत ऐकूया. धागा धागा अखंड विणला. धागा धागा अखंड विणला, विठ्ठल विठ्ठल मुके म्हणूया. धागा धागा अखंड विणला, विठ्ठल विठ्ठल मुके म्हणूया. धागा धागा अखंड विणला. नामस्मरण. संतांनी सांगितलंय की परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा आणि सहज मार्ग म्हणजे त्याचे नाम. मन कितीही अस्वस्थ असो, परिस्थिती कितीही कठीण असो, ओठावर भगवंताचं नाव आलं की मनाला एक विलक्षण शांतता लागते. गोविंद हे नाव उच्चारताच भक्ती, प्रेम, करुणा आणि ईश्वरावर एक आढळ विश्वास जागृत होतो. या गीतात भक्त आणि भगवंत यांच्यातील एक सुंदर निरागस आणि भावपूर्ण नातं अनुभवायला मिळतं. या गीताचे हृदयस्पर्शी शब्द आहेत रमेश अणावकर यांचे, संगीतकार वसंत प्रभू आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या भावपूर्ण गायनामुळे हे गीत प्रत्येक श्रोत्याच्या मनात भक्तिभाव जागवते. नाम देता तुझे गोविंद.
नाम घेता तुझे, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, मन माहे परमानंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, मन माहे परमानंद, नाम घेता तुझे गोविंद. गाई आणि संपूर्ण वृंदावन मंत्रमुग्ध होत असे. पूर्वीचा प्रत्येक सूर भक्ताला ईश्वराकडे खेचणारा असतो. श्रीकृष्णाचे मोहभूल, त्याचे निरागस हास्य आणि मुरलीचे गोड स्वर यांचे सुंदर चित्र या गीतातून उभे राहिले आहे. बाजे आणि मुले तुला लागले.
धनी मुरलिया मरम मरम को सुए अंगुरिया मरम मरम को सुए अंगुरिया चंचल चतुर अंगुरिया चंचल चतुर अंगुरिया भूल गई भई नगरिया भूल गई भूल गई भई नगरिया भूल गए गोधन कुमारिया भूल गए गोधन जाने जाने ओ जाने 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 ओ जाने तूच गजानन तूच साई तूच गजानन तूच साई स्वामी तूच स्वामी तूच स्वामी तूच तू आई आई तूच गजानन तूच साई कभी कभी माए धरती को कभी माए धरती को हाथ जीवाना जाने की हाथ
कधी मला जाणून चरण आई तूच काय तूच विरहित इथली नाही बंधन विरहित इथली नाही सुगंध पण काही प्रार्थना अशा असतात ज्या आपल्याला अधिक चांगला माणूस बनवण्याची प्रेरणा देतात. आय मालिक तेरे बंदे हम हे असंच एक कालातीत प्रार्थना गीत आहे. या गीतात परमेश्वराकडे धन आणि वैभव मागितलं नाही, तर सत्याच्या मार्गावर चालण्याचं बळ, चांगले कर्म करण्याची प्रेरणा आणि सर्वांवर प्रेम करण्याची बुद्धी मागितली आहे. चित्रपट 9 के 12 म्हणजे भरत व्यास यांनी अर्थपूर्ण शब्दांनी हे गाणं सजवलं आहे आणि संगीतकार वसंत देसाई यांनी अत्यंत गंभीर आणि पवित्र चाललेली आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निर्मळ भावस्पर्शी शरणी ही प्रार्थना प्रत्येकाच्या हृदयात कायमची घर करून राहिली आहे. तर आपण मनाची राहणार दूर चालून एक चांगली प्रार्थना आपल्या ओठावर आणूया आणि ऐकूया की माझी केलेली
सादर होते. शतकानुशतके असंख्य भक्तांच्या हृदयात भक्तीचा दीप तेवत ठेवला आहे. राजवैभव, संपत्ती आणि ऐश्वर्य यापेक्षा परमेश्वराचे नाम कुठेच करायचं नाही. त्या महान कृष्ण भक्त संत मीराबाई यांच्यासाठी श्रीकृष्ण हे सर्वस्व होते. त्याच्या भक्तीत निस्वार्थ प्रेम होते, संपूर्ण समर्पण होते आणि आनंद होता. धन म्हणजे सोन्या चांदीचे धन, ईश्वर नामाचे अमूल्य वैभव. ते धन वाटते तितकं, जसं आपण वाटतो तितकं ते वाढत जातं आणि ज्याला ते लागतं तोच खरा धन्य होतो. तर ही संत मीराबाईंची अखंड भक्तीला विनम्र अशी ही रचना आहे. पायोजी म्हणजे राम रतन धनपण. हॅलो. पायोजी वस्तु अमोल
सत्यकी नाम हिमतिया सतगुरु सत्यकी नाम हिमतिया सतगुरु भवसागर तर आयो आयो या गवळणी मंद वाऱ्याने श्रीकृष्णाच्या कानातील कुंडल्या असतात. त्याच्या मोहक स्वरूपाचे सौंदर्य खुलून दिसते. गोकुळातील निरागस वातावरण, कृष्णाच्या बाललीला आणि भक्तांचे प्रेम यांचा सुंदर मिलाप या रचनेत अनुभवायला मिळतो. चला आता या रम्य गोकुळात आपण एक क्षणभर रमून जाऊया. वारी आणि कुंडला हाती गवळण. वारियाने कुंडल हाले वारियाने कुंडल हाले आले 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 डोळे मोठी कर डोळे मोठी चाले डोळे मोठी डोळे मोठी वारियाने कुंडल हाले वारियाने कुंडल हाले आले 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 डोळे मोठी चाले डोळे मोठी वारियाने कुंडल हाले वारियाने कुंडल हाले आले 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 हरिला आहुले फुलले हरिला आहुले
याच भावनेचे अत्यंत सुंदर दर्शन घडवणारा हा अभंग ऐकूया. मागणे हे एक तुझं प्रती आहे. मागणे ते का तुझ प्रती आहे. मागणे ते का तुझ प्रती आहे. देश करी पाहे आणि लक्ष्मीकांत
यांनी संगीत दिलेलं आहे. प्रेमाचा संदेश देणारी मेलोडी आहे. ज्योति से ज्योति